भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की पुरीचा संसार ही पुरीची आई मोडती. का हो, पोराची आई नाही का मोडत? आता पुरीची आई तर त्या घरातली पाहुणी आहे की. लईत लई झालं पुरगी फोन करून सांगत असेल की आई आमच्या घरात असं आहे तसं आहे. पण पोराची आई तर 24 तास त्या सुनेच्या मागं असती ना, कुरकुर कुरकुर कोंबडी अंड्यावर बसलेवणी करायला. आणि जी म्हणतात ना की पुरीचा संसार ही पुरीची आईच मोडती, तर लाजा वाटू द्या ना जरा, एवढ्या एवढ्या तरी. कारण त्या पुरीचं लग्न जमलेपासून त्या पुरीवर अक्षिदा पडेपर्यंत त्या आईच्या पायाला नख राहत नाही हो, की माझ्या लेकीसाठी ही करायचंय, माझ्या लेकीला ही घ्यायचंय, माझ्या लेकीला ती घ्यायचंय. मग मला सांगा, तिनं एवढं जीवाचं रान करती, लेकीला ही द्यायचं ती द्यायचं कशासाठी? संसार मोडण्यासाठी? आता त्या पुरीची आई सांगत असेल का लग्न जमलं की बाई ग, तू सासरी गेली की आधी तुझ्या सासूला मारायला चालू कर, भांडायला चालू कर, नवऱ्याला भांड, दिराला भांड, जावला भांड, असं सांगते का पुरीची आई? काहीतरी तुमचे किडे असतील ना तुमच्या अंगात इथं, तुम्ही पुरीला समजून घेत नसाल. आणि कोणती बी नवीन पुरगी घरात आल्या तुमच्या घरात तमाशा करायला आलेली नसते आणि ती करत बी नसते, कारण तिच्यासाठी ती घर नवीन आहे, संसार नवीन आहे, सगळंच नवीन आहे. ती चापून चुपूनच वागत असेल ना पहिल्यांदा की नको बाबा ही माणसं नवीन आहेत, आपण जर थोडं काय उलटं सुलटं बोललो तर आपल्याला हाकलून देतील, हा विचार पुरगी करतच असेल. पण तुम्ही ह्याच विचाराचा फायदा घेऊन त्या पुरीला त्रास करत असाल, तेव्हा तर ती तिच्या माहेरी आईला सांगत असेल. आणि आई आता शेवटी आई आहे ना, आईला सांगितल्यानंतर आई पुरीची साईड घेणारच. आणि ती तुमच्या आईला सवय की 24 तास घरात कोंबडी अंड्यावर बसून कुरकुर 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 उकंडाव करीत बसायची. मग त्या पुरीला त्रास होणारच. तिनं तरी किती दिवस तुम्हाला ऍडजस्ट करायचं? मग पुरीच्या आईला दोष देण्यापेक्षा पोरांनी आपली आई 24 तास घरात असते, आपल्या आईला समजून सांगायचं, आई लोकांच्या घरातून आलेली आहे, तिला ऍडजस्ट करून घे. हे नाही होत तुम्हाला. तुम्ही तर श्रवण बाळ आहेत ना, तुम्ही तर श्रवण बाळ आहेत. तुमच्या आईनं काही केलं तरी चालतंय आणि तुमच्या बायकोच्या आईनं 2 शब्द फक्त असं नका करू माझ्या पुरीला का त्रास करताय म्हणून विचारलं तरी तुमच्या नको तिथे मिरच्या लागायलाच चालू होतात. अहो तुम्ही म्हणताय ना पुरीची आई संसार मूर्ती, पुरीची आई 6 महिन्याला आपल्या लेकीला भेटायला जरी आली ना, तर तुमच्या आईबापाच्या तोंडावर 12 वाजतेत अशी गौरी फुटती. तुम्ही व्यवस्थित चहा पाणी सुद्धा देत नाहीत. आधी ती लेकीला जाऊन भेटावं म्हणून आलेली असती, तोंड भरून बोलावं गोळ म्हणून. तर तुमच्या आईबापानं म्हणजे पोराच्या आईबापानं डायरेक्ट घरानं तुमची लेक अशीच आहे तशीच आहे, तिला वळणच नाही, अशीच वागते आमच्या बरोबर, तशीच करते, तिला हीच नाही तीच नाही. त्या बिचारी आईचा किती चेहरा उतरत असेल.